मित्रांनो नमस्कार. आपल्या स्वप्नाच्या घराच्या शोधात आम्ही आलेलो आहे साईनगर परिसरामध्ये. इथे एक सुंदरसं आणि एक प्रशस्तसं घर जे की एका चांगल्या बजेटमध्ये डीमार्टच्या बिलकुल बॅक साईडला आपल्याला मिळणार आहे. तर चला आपण या घराचा एक टूर करूया. तर हा आहे या बंगल्याचा प्रशस्त पार्किंग एरिया. संपूर्ण कार पार्किंगला PVC कव्हर केलेला आहे आणि सुंदरसे डिझायनर LED लाईट्स यावर लावले गेलेले आहेत. इथे आपल्याला बोरवेल सुद्धा मिळते, अंडरग्राऊंड वॉटर टँक सुद्धा मिळते. चेंबर इथे दिलेला आहे. कार पार्किंग बघू शकता की एक मोठी कार इथे सध्या पार्क आहे आणि समोर सुद्धा भरपूर जागा इथे उरलेली आहे. इथे बोरवेलचं पॅनल दिलेलं आहे. त्यानंतर या ठिकाणी अंडरग्राऊंड वॉटर टँक. आता जाऊया आपण आपल्या बंगल्याच्या प्रशस्तशा हॉलमध्ये, जिथे आपण आपल्या परिवारासोबत एक निवांत वेळ घालवू शकतो. या कॉर्नरला आपण आपला सोफा ठेवू शकतो. या वॉलला सुंदरसं वॉल क्लॅडिंग केलेलं आहे. त्यामध्ये वॉलपेपर लावलेला आहे. सुंदरसं इंटेरियरचं लाईट सुद्धा लावलेलं आहे. या हॉलची विशेषता म्हणजे यावर केलेलं सुंदरसं POP डिझाईन आणि या हॉलमध्ये असलेला आपला जिना. या वॉलला वॉल पॅनलिंग वुडन डिझाईनमध्ये केलेला आहे. हा जो बंगला आहे पूर्वमुखी आहे. या ठिकाणी आपल्याला TV युनिट आपण बनवू शकतो. इलेक्ट्रिकल पॉइंट्स पूर्ण करून ठेवलेले आहे. जिन्याखाली आपण स्टोरूम बनवू शकतो फर्निचरमध्ये आणि इथे एक इलेक्ट्रिकचं पॉइंट जे की इन्व्हर्टरच्या आपल्या कामात येईल असं करून ठेवलेलं आहे. आता जाऊया आपण आपल्या घराच्या एकदम संवेदनशील ठिकाणी म्हणजे किचनमध्ये. हा आहे आपल्या घराचा किचन एरिया. इथे व्हाईट ग्रेनाइटमध्ये किचनचं टॉप बनवलेलं आहे आणि याचं काम सुरू आहे मॉड्युलर ट्रॉलीचं. हे सुद्धा लवकरच तयार होणार. या ठिकाणी फ्रीजची जागा बनवून देण्यात आलेली आहे. इथे आपण आपला फ्रीज ठेवू शकतो. इथे आपल्याला 2 पाण्याचे वेगवेगळे स्रोतासहितचे नळ मिळतात, जसं एक पिण्याचं पाणी आणि एक धुण्याचं पाणी. त्यानंतर या पोर्शनमध्ये आपण डायनिंग टेबल ठेवू शकतो. एक सुंदरशी आपण डिझाईन इथे डायनिंग टेबलमध्ये बनवू शकतो. या भिंतीला जे वॉल पॅनल केलं आहे तर इथे आपण एक छोटंसं आपलं मंदिर सुद्धा डिझाईन करू शकतो. या पूर्ण खालच्या फ्लोअरच्या रूममधलं इलेक्ट्रिकलचं आयसोलेटर MCB बॉक्स इथे दिलेला आहे. आणि आपण बघू शकता की जे डोअर फ्रेम आहे ते ब्लॅक ग्रेनाइटमध्ये आहे आणि डोअर फुल साईजचे म्हणजे 3x7 फुटाचे आहे आणि फर्निचरचे पूर्ण त्याला हँडल्स आणि लॉक सेट दिलेले आहे. आता जाऊया आपण ग्राउंड फ्लोअरच्या मास्टर बेडरूममध्ये. ही सुंदरशी मास्टर बेडरूम. याचं सगळ्यात आकर्षण म्हणजे यामध्ये असलेलं सुंदरसं POP डिझाईन, त्यामध्ये असलेले मूड रूफ लाईट. याच बेडरूमला भरपूर सूर्यप्रकाश आणि हवेसाठी खिडकी दिलेली आहे, ज्याला मॉस्किटो नेट आपण इन्स्टॉल केलेली आहे. पूर्ण विंडो जी आहे ते ग्रेनाइटच्या पॅनलमध्ये आहे, म्हणजे ग्रेनाइटचा फ्रेम लागलेला आहे. त्यानंतर या बेडरूमला एक टॉयलेट अटॅच आहे. जे डोअर आहे ते पूर्णपणे वॉटरप्रूफ आहे. 4x8 फुटाचं हे स्पेसियस असं आपलं टॉयलेट आहे. तर या टॉयलेटमध्ये वेट एरिया आणि ड्राय एरिया सेपरेट केलेला आहे. इथे डायव्हर्टर जगवार कंपनीचं लागलेलं आहे आणि मेट्रोपूल म्हणजे पुश बटन फ्लश कॉक सुद्धा दिलेलं आहे. छोटंसं एका कॉर्नरमध्ये आपल्याला वॉश बेसिन मिळते. वॉल माउंटवाली कमोड सीट मिळते. तर आता जाऊया आपण या बेडरूमच्या बाहेर आपल्या रिअर साईडच्या ओपन स्पेस. फर्निचरचं डोअर, त्याला असलेले लॉक्स ओपन केले की आपल्याला इथे मिळते ओपन स्पेस. आणि या ओपन स्पेसमध्ये भरपूर सूर्यप्रकाश आणि हवा आपल्याला मिळणार. वरती फायबरची शीट सुद्धा आपण इन्स्टॉल केलेली आहे. आणि या ठिकाणी हे याचं कॉमन टॉयलेट.
इथे इंडियन सीट आपण इन्स्टॉल केलेली आहे. याच्यामध्ये PVC पॅनलिंग आणि LED लाईट इन्स्टॉल आहे. आता जाऊया आपण फर्स्ट फ्लोअरच्या 2 बेडरूम मध्ये. तर सुरुवातीला आपल्याला लागतो इथे जिना. जिन्याचं जे टॉप आहे ते ब्लॅक ग्रेनाइट मध्ये आहे आणि आयव्हरी विट्रिफाईडचं थ्रेड इथे लावलेलं आहे. जे रेलिंग आहे ते माइल्ड स्टीलचं यूज केलेलं आहे. त्याला वुडन आणि ब्लॅक कलर दिलेला आहे. जिन्याच्या वर जाताना सुंदरसं आपल्याला वॉल पॅनलिंग पाहायला मिळते. आता याची आपण बटन दाबून याला सुरू करूया. बघा, बटन सुरू केल्याबरोबर जो देखावा आहे तो फार सुंदर मिळतो. प्रशस्त असं हे आपल्याला स्पेस मिळते जिन्यामधून. जिन्यामधून वर चढल्यानंतर या ठिकाणी आपल्याला स्टडी रूम किंवा स्टोर रूम किंवा वर्क फ्रॉम होमसाठी असलेला एखादा ऑफिशियल स्पेस आपण इथे बनवू शकतो अशी जागा मिळते. इथे हँगिंग लॅम्प्स दिलेले आहेत. इंटेरियरच्या लाईट्सचा पुरेपूर इथे वापर केलेला आहे. जिन्याच्या स्लॅबवर सुद्धा फॉल सिलिंग POP डिझाईन केलेला आहे. आता जाऊया आपण फर्स्ट फ्लोअरच्या दुसऱ्या मास्टर बेडरूम मध्ये. आपण बघू शकता की सेम इथे डोअर जे आहे ते फर्निचर पॅनल मध्ये पूर्ण बनवलेले आहे. इथे पूर्ण इलेक्ट्रिकल कंट्रोल स्विच दिलेली आहे. आयसोलेटर MCB. या बेडरूमला एका वॉलला पिस्ता कलर आहे आणि दुसऱ्या वॉलला आयव्हरी कलर आहे. इथे सुद्धा सुंदरसं असं हँगिंग लॅम्प दिलेलं आहे. या बेडरूमचं विशेष म्हणजे याच्यामध्ये असलेलं सुंदरसं POPचं डिझाईन. याच बेडरूमला अटॅच असलेलं एक टॉयलेट सुद्धा दिलेलं आहे. 4 बाय 8 फुटाचं हे प्रशस्त टॉयलेट आहे. यामध्ये वॉल माउंट सीट दिलेली आहे. प्रयागराज कंपनीचं इथे गरम पाणी थंड पाण्याचं डायव्हर्टर दिलेलं आहे. वरती शॉवर दिलेला आहे आणि PVC पॅनलिंग सुद्धा दिलेलं आहे. इथे आपल्याला मिळते एक लोअर्स. यामध्ये फॅनची जागा दिलेली आहे. इलेक्ट्रिकल पॉइंट दिलेला आहे. गिझरसाठी इथे आपल्याला स्विच दिलेले आहे. पुश बटन मेट्रोपोल पद्धतचं दिलेलं आहे. आता या बेडरूम मध्ये इथे आपला बेड राहू शकतो आणि या बेडच्या बाजूला एक प्रशस्त अशी मोठी खिडकी दिलेली आहे. जे खिडकी कम डोअर म्हणून आपण यूज करू शकतो. आणि जेव्हा सकाळ होईल, सुंदर हवा, थंड हवा आणि भरपूर सारा प्रकाश जेव्हा आपल्याला मिळेल तर आपली जे सकाळ आहे ते निश्चितच आनंददायी होईल. आता या खिडकीला उघडून आपण बाहेर जाऊया. मोठा आणि प्रशस्त इथे पोर्च आहे. वॉल्सची डिझाईनची ट्रीटमेंट दिली आहे. LED लाईट्स दिलेली आहे. PVC पॅनलिंग केलं आहे. त्यावर सुद्धा लाईट्स दिलेली आहे. आता जाऊया आपण थर्ड बेडरूम मध्ये. ही बेडरूम आपल्या पालकांसाठी किंवा पाहुण्यांसाठी गेस्ट रूम म्हणून आपण यूज करू शकतो किंवा जे वर्किंग प्रोफेशनल्स आहे, जे वर्क फ्रॉम होम करू इच्छितात ते इथे त्यांचा पूर्ण सेटअप टाकू शकतात. इथे सुद्धा सुंदरसं POP डिझाईन दिलेलं आहे. त्यामध्ये सुंदरसं LED रूफ लाईट इन्स्टॉल केलेलं आहे. यामध्ये सुद्धा आपल्याला छानशी एक मोठी विंडो मिळते. या विंडोतून पण सकाळी सुंदरसा प्रकाश, थंडशी हवा येईल आणि आपली जी मॉर्निंग आहे ते गुड करून देईल. बाल्कनी सुद्धा सुंदर आहे. या बेडरूमला सुद्धा एक टॉयलेट अटॅच आहे. 5 बाय 7 फुटाचं हे प्रशस्त टॉयलेट आहे. या टॉयलेटमध्ये सुद्धा ड्राय एरिया सेपरेट केलेला आहे आणि वेट एरिया सेपरेट केलेला आहे. इथे सुद्धा आपण बघू शकता की जगवार कंपनीचे डायव्हर्टर यूज केलेले आहे आणि वरती शॉवर दिलेला आहे. याच्या सुद्धा सिलिंगवर पूर्ण PVC पॅनलिंग केलेलं आहे. मिक्सरची सोय आहे. एक्स्ट्रा आपण लॅम्प लावू शकतो. पुश बटन ज्याला आपण मेट्रोपोल म्हणतात ते लावलेलं आहे. वॉल माउंट सीट इथे कमोडची लावलेली आहे. जो डोअर पॅनल आहे तो छान वॉटरप्रूफ क्वालिटीचा इथे लावलेला आहे. आता जाऊया आपण ओपन टेरेस मध्ये.
या दोन्ही बेडरूमच्या ऑपोजिट डायरेक्शनला ओपन टेरेस येतो. हा प्रशस्त असा ओपन टेरेस आहे. इथे पूर्ण पार्किंग टाईल्स यूज केलेले आहे. तसं छानसं वॉटर प्रूफिंग केलेलं आहे टाईल्सच्या जॉईंट मधून पाणी खाली जाऊ नये म्हणून. आणि वरती इकडे आपल्याला एक स्टीलचा जिना मिळतो. यावर चढून आपण आपल्या घराच्या टॉप फ्लोअरला जाऊ शकतो. आणि घराच्या टॉप लेवलला गेल्यानंतर आपल्याला आजूबाजूचा हा परिसर दिसतो. वॉटर टँक इथे स्टँडवर ठेवलेली आहे. तुम्ही गरम पाण्याचा सोलर सिस्टीम लावू शकता. तर मित्रांनो, हा होता आपला 3 BHK एका 900 स्क्वेअर फीट मध्ये असलेल्या प्रशस्त बंगल्याचा टूर. तर हा बंगला आपल्याला कसा वाटला मला कळवा. जर हा बंगला आपल्याला आवडला असेल, घ्यायचा असेल किंवा साईट व्हिजिट करायची असेल किंवा अधिक माहिती मिळवायची असेल तर या व्हिडिओच्या खाली जो माझा नंबर दिसत आहे त्या नंबरला कॉल करा किंवा व्हॉट्सअप करा. जर आपल्याला हा बंगला हवा असेल तर हा बंगला आपली वाट पाहत आहे. हा बंगला योग्य दरामध्ये बिलकुल डीमार्टच्या पाठीमागे आहे, जो आपल्या फॅमिलीसाठीच बनवला गेलेला आहे. आणि हा बंगला घेऊन आपण आपल्या परिवाराच्या पूर्ण गरजा आपण करू शकतो. तर हा बंगला मिळवण्याची संधी गमावू नका. मी पवन फंदे आपल्या सोबत आहे, आपला सहकारी आहे. भेटूया येणाऱ्या नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मी पवन फंदे आपलं फार फार धन्यवाद करतो. भेटूया येणाऱ्या नवीन व्हिडिओमध्ये.